इचलकरंजीतील महासत्ता चौक बनला मृत्यूचा सापळा। प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे नागरिक संतापले। इथं गजबजलेला आणि महत्त्वाचा समजला जाणारा महासत्ता चौक सध्या रस्ते खुदाई आणि प्रशासकीय दुर्लक्षामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे। हा आहे इचलकरंजीतील अत्यंत गजबजलेला महासत्ता चौक। पण सध्या या चौकाची ओळख अपघाताचा चौक म्हणून होऊ लागलीय। बघा हे दृश्य। ड्रेनेज आणि पाईपलाईनच्या कामासाठी इथे रस्ता खोदला गेला। काम तर झालं, पण रस्ता पुन्हा नीट करण्याची तसदी प्रशासनाने घेतली नाही। नियमानुसार इथे मुरूम टाकून रोलर फिरवणं गरजेचं होतं, पण प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे आज इथे लोड ट्रक चिखलात रुतला आहे। धक्कादायक बाब म्हणजे या एकाच महिन्यात ट्रक अडकण्याची ही तिसरी वेळ आहे। सत्यमेव जयते न्यूज विचारतंय सवाल की या कोंडीला जबाबदार कोण? वारंवार होणाऱ्या या त्रासामुळे इथल्या नागरिकांचा संयम आता सुटत चालला आहे। रस्त्यात अडकलेली ही चाकं केवळ ट्रकची नाहीत, तर इचलकरंजीच्या विकासाची आणि सर्वसामान्यांच्या वेळेचीही आहेत। प्रशासनाने आता तरी झोपेतून जागे व्हावे, अन्यथा जनतेच्या संतापाचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही। कॅमेरामॅनसह सत्यमेव जयते न्यूजसाठी मोठा महाराष्ट्र कर्नाटक जोडणारा रस्ता मेन रस्ता आहे आणि बाहेरचे ट्रकवाले येतात त्यासनी काय माहीत नसतं डबरा पाडलेला काय डबरा पाडून व्यवस्थित त्याला भर टाकून मिटवायला लागते आणि हे सगळं नगरपालिकेचा अंधारा कारभार आहे। विनाकारण त्या ट्रकवाल्यांनी त्रास करतात। या डबरावर मुरून टाकून त्याला व्यवस्थित भर करून मग त्याला रस्ता यायला पाहिजे, साईडला बॅरिकेड लावायला पाहिजे। टाकून मेल्यावर सगळं करणार आहे का व्यवस्थित काय माहिती नगरपालिका। आता रोज ट्रक अडकायला आल्या हा आता महिना झाला काम चालू झालाय। सारखं खोलायला लागल्यात हा अजून महिना ते सक्सेस महिना। जनतेच्या प्रतिक्रिया भरपूर आहेत, पण याचा मागोवा व पाठपुरावा होत नसल्यामुळे महापालिकेबद्दल जनतेमध्ये तीव्र नाराजगी आहे। मात्र आपण आपल्या चॅनल लाईक आणि सबस्क्राइब करून बेल आयकॉन क्लिक करा।